तर आज आपल्याला जाणं होतं भाऊ वावरामध्ये. कशाला जाणं होतं हे पायासाठी ब्लॉग शेवट लोक पहा. मग तसंच भाऊ आपली केटीएम घेऊन मग निघलो भाऊ वावरात जायसाठी. वावरामध्ये तर फक्त मी आणि माझ्या बाबाच जाऊ राहिले ते, पण आपल्या मागे चिंगी लागेल ते मग चिंगीलाही घेतलं सोबत. मग वावरामध्ये आलो. सगळ्यात पहिले आपल्या राणीला दिलं भाऊ शावलीमध्ये ठेवून. बाकी म्हटलं आपल्याला उन्हात राहायचं काम पडलं चालेल, पण आपल्या राणीला म्हटलं शावलीतच ठेवून आपल्याला, कारण की आपल्या राणीला सवय नाही भाऊ उन्हात यायची. मग त्याच्या बाद जाईकडे आलो तो चिंगी तोड राहिली बोटी शेंगा. आणि चिंगीचं काम असं आहे भाऊ वावरात आलं की काही ना काही ते रिकामे कामं करतच राहते. आता वाळक्यामधला फावळा आणून म्हणे की मला गड्डा खणणार म्हणे तिकडे वावरामध्ये. मग चिंगीनं पाहिली जागा मग खंदत बसली गड्डा. हे तर गड्डे गिड्डे खंद्याचे म्हटलं लहानपणापासून परंपरा चालू आहे म्हटलं. मी बी लहानपणी वावरामध्ये आल्यावर म्हणत जाऊ की आपल्याला हिरीचा गड्डा खणणार. तिने बी लहानपणी अशी हिर करेल ती मला कमेंट मध्ये सांगा. मग त्याच्यावर आपल्या बाबांना आणला बघ गौऱ्या जमा करून. आता गौऱ्या सांगता की काही काही जणांचे लाईट लागले असतात की अडी काय बजेट आहे तर. मग तसंच आपल्या बाबानं गड्ड्यामध्ये गौऱ्या गिवऱ्या टाकल्या. मग त्याच्या बाद कचरा दिलं टाकून. मी ना भाऊ बाकी काही काम नाही करलं, फक्त मी ना आगच लावून दिली, कारण की भाऊ आपलं काम फक्त एकच असते, कॅमेरामॅन फक्त फोकस करो. फोकस करता करता म्हटलं एकतर म्हटलं तुम्हाला सिनेमॅटिक बी दाखवून देऊ कसा आहे तसा दर्शक सिनेमॅटिक काढला. म्हटलं गुच्चाप म्हटलं जाऊन म्हटलं गाडीवर बसून राहिले पुरते, पण गाडीवर बसता बसता मग डोक्यामध्ये विचार यायचा की मी विचार काचा करू राहिलो. मग चिंगीला सांगल्यावर मग चिंगी म्हणे जास्त विचार नाही काय, फक्त चिचा खायचे. मग त्याच्यावर आपली आई आली भाऊ घरून रोडगे घेऊन. आज नवीन वर्ष आहे तर आपल्या घरी करू राहिली ती बा आज रोडगे. आणि आज आपल्याला कमेंट मध्ये अशा माणसाने कमेंट करा की त्यानं रोडगे कधीच नाही खाय. हिचं नाव तर सांगायचं राहिलं तर हिचं नाव आहे भाऊ कल्याणी. हे बी भाऊ रिकामे काम करायला डायरेक्ट 2 नंबरले आहे. कल्लीले चिंगीला म्हटलं बस झाला आता वावरात खेळणं, म्हटलं आता घरी झाला. काचं काय भाऊ दोघी बहिणी थोडी ऐकणार आहे, डायरेक्ट वावरातच राहिल्या. काय मी चालो घरी. आणि हे आहे भाऊ आपल्या घरची गुढी. चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू भाऊ पुढच्या ब्लॉग मध्ये. जाता जाता फक्त फॉलोवर दन का.